नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. किनीजवळ मुंबईला जाणाऱ्या खासगी बसवर धाडसी दरोडा, 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. किनी तालुका हातकणंगले ते कोल्हापूर ते भायखळा मुंबईला जाणाऱ्या MS09GJ 7272 या क्रमांकाची अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला. या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून सुटली ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले. तेथून बस वाठार तालुका हातकणंगले हायवेवर आली असता किनी गावाच्या हद्दीत बस मागून येणाऱ्या 7 ते 8 साथीदारांच्या मदतीने चाकू व कोयत्याचा धाक दाखवून सदरचा माल चोरून घेऊन गेले. या दरोड्यामध्ये 68 लाख रुपये किमतीचे सुतळी बारदांमध्ये 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदांचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामध्ये 26 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्रॅम सोनं, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 5,000 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना बस ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली व या ठिकाणी थांबला तर तुमच्या जीवाचे बरं वाईट करीन म्हणून भीतीने ड्रायव्हरने गाडी सांगली जिल्ह्यातील कनेगाव या ठिकाणी बस थांबवून सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती सांगितली. तात्काळ सांगली पोलीस बसजवळ पोहोचले. सदर माहिती पेठवडगाव पोलिसांना कळवण्यात आली. बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पथक, गुन्हेशोध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.